हा सण आपण सर्वांनी एकत्र मिळून किंवा प्रत्येकाच्या घरी सेपरेट का होईना पण साजरा करायलाच हवा। आता भरपूर मंदिरांमध्ये केंद्रांमध्ये आपण हा विवाह साजरा करत असतो। परंतु काही कारणाने जर आपल्याला केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरांमध्ये जर जाणं शक्य झालं नाही तर आपण आपल्या घरी तुळशी विवाह कसा करायचा आहे ते आज आपण बघणार आहोत। तर तुळशी विवाह, तुळशीचं लग्न हे बाळकृष्णांसोबत आपण करणार आहोत। बाळकृष्ण म्हणजे साक्षात श्री महाविष्णू आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला तुळशीचा विवाह करायचा असतो। तुळशीला आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे। आपण हिंदू धर्मातील जे लोक आहेत बघा, ते सर्वजण आपल्या दारामध्ये काही एखाद्याच्या घरी जर मोठं अंगण नसेल तर बाल्कनीमध्ये किंवा छोट्याशा कुंडीमध्ये देखील छोटं का होईना पण तुळशीचं रोप ते लावत असतात आणि रोज सकाळ संध्याकाळ त्या तुळशीची पूजा करत असतात। आपल्या दारासमोर तुळस असणं हे देखील आपल्या हिंदू धर्माचं एक प्रतीकच आहे। विवाह आपल्या घरी करणार आहोत तेव्हा साक्षात तुळशी माता आणि बाळकृष्ण हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करणार आहेत। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये, आपल्या अंगणामध्येच करायचे आहे। आपल्याला हा जो विवाह आहे तो आपण अंगणात म्हणजे घराच्या बाहेरच करणार आहोत, की जेणेकरून आपल्यासोबतच समजा आपले शेजारी किंवा इतर काही जे आसपासचे आपले लहान मुलं वगैरे आहेत ते देखील आपल्या छान अशा सोहळ्यामध्ये सामील होऊ शकतील। हा तुळशी विवाह कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजे आता एकादशी नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ती तिथी असते, ती द्वादशीची असते। तेव्हा कार्तिक शुद्ध द्वादशीपासून आपल्याला कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा आपण तुळशी विवाह कधीही करू शकतो। तर तुळशी विवाह हा आपल्याला प्रदोष समय करायचा असतो, म्हणजे 6च्या नंतर आपण करू शकतो। संध्याकाळी 6च्या नंतर आपण तुळशी विवाह हा करू शकतो। यावर्षी तुळशी विवाह हा 2 नोव्हेंबर 2025 म्हणजेच रविवार ते 5 नोव्हेंबर 2025 म्हणजेच बुधवार येतो त्या दिवशी या कालावधीमध्ये आपण करणार आहोत। विवाह केल्याने आपल्याला कन्यादानाचे पुण्य जे असतं ते प्राप्त होत असतं। त्यासाठी आपल्याला प्रत्येक घरातील महिलांनी किंवा प्रत्येक कुटुंबांनी आपल्याला तुळशी विवाह करायचाच आहे। आपल्या घरामध्ये कोणीही कंटाळा करायचा नाही। तुळशी विवाह करणं म्हणजे आपल्या घरातील एक सणच आहे। या पद्धतीने आपण तुळशी विवाह करणार आहोत। आपण आपल्या घरामध्ये अगदी साध्या पद्धतीने तुळशी विवाह कसा करायचा आहे दाखवणार आहे। खूप अशा जास्त काही साहित्य लागणार नाही। आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्यामध्येच आपण तुळशी विवाह कसा करायचा ते बघणार आहोत। तर चला बघू। आता इथं तुम्ही सर्वजण बघू शकता, अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे। इथं मी तुळशीला एका सुंदर अशा एक पीस होता माझ्याकडे, त्या पीसाने मी व्यवस्थित असं साडी घालून घेतलेली आहे। अशा अगदी साध्या पद्धतीने आपण फक्त गुंडाळून दिलं तरी चालतं। तरी आपण हे अशा पद्धतीने साडी नेसून घेतलेली आहे। समजा तुळशीला अगदी साधी पद्धत आहे आपली, आपण काही जास्त हे करून दाखवणार नाहीये। आणि आपल्याकडे जे घरामध्ये जे आपलं सुवासिनींचा जो साज असतो तो मी तुळशीला सर्व घालून घेतलेला आहे। इथं बघा मी गजरा घातलेला आहे, त्यानंतर इथं बांगड्या पण आहेत, त्यानंतर इथं मी ही जी माळ आहे ती पण घालून घेतलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला मंगळसूत्र जे आहे ते आपल्याला तुळशीला घालून घ्यायचं आहे। मी इथं नथ ठेवलेली आहे, इथं कानातले आहेत, इथं जोडवे देखील आहेत। तुम्ही बघू शकता मी जोडवे देखील इथं ठेवलेले आहेत। जोडव्याच्या नंतर मी इथं हे विरोधे जे असतात ते पण ठेवलेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याकडचा जो साज आहे आपल्याला तो सर्व इथं तुळशीला घालून घ्यायचा आहे। आता इथं आपण असं नवरीचा अशा पद्धतीने मेकअप करून घेतलेला आहे। आता बघू आपण यानंतरचं। तर बघा, आपण आपल्याला कुठली देखील सेवा करायची असेल तरी पण आपल्या सेवेची सुरुवात नेहमी दीप प्रज्वलनाने होतच असते। तर आता मी इथं एक दिवा पेटवून घेतलेला आहे, तर मी इथं दीप प्रज्वलन करत आहे। अशा पद्धतीने माझं दीप प्रज्वलन झालेलं आहे। तर आता मी दिव्याला एक फूल वाहून घेणार आहे। अशा पद्धतीने मी एक दिव्याला फूल वाहून घेते। फूल वाहिल्याच्या नंतर आता आपण इथं फूल वाहिल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने कलश मांडून घ्यायचा आहे। मी कलश मांडून घेतलेला आहे, त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे।
त्याच्यामध्ये मी 1 सुपारी, 1 रुपया आणि आंब्याची पानं ठेवलेली आहेत. अशा पद्धतीने इथे कुंकाने रेषा ओढून घेतलेल्या आहेत. मी ही सर्व तयारी पहिलेच करून ठेवलेली होती. एका डिशमध्ये मी इथं तांदूळ घेतलेले आहेत आणि एक नारळ ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कलश ठेवून घ्यायचा आहे. कलश आधी आपण दीप प्रज्वलन केलं, त्याच्यानंतर कलश ठेवलेला आहे. कलश ठेवल्याच्या नंतर आपल्याला आता गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. आपण कुठली पण सेवा करत असो, आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना खूप महत्त्वाची असते. तर आधी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आता अभिषेक करून घ्यायचा आहे. मग त्यानंतर आपल्याला ती मूर्ती इथं स्थापन करून घ्यायची आहे. मूर्तीवर अभिषेक करून घेत आहे. तर आपण अभिषेक करत असताना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती अशा पद्धतीने इथे स्थापन करणार आहोत आणि त्यानंतर मी त्याला गणपती बाप्पांना एक फूल वाहून घेणार आहे. अशा पद्धतीने मी फूल वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करणार आहोत. अशा पद्धतीने इथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मी इथं अशा पद्धतीने अर्पण केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर देखील अभिषेक करून घ्यायचा आहे. तर मी त्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे. तर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपल्याला एक वेळेस स्त्री सूक्त आणि एक वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे. अभिषेक करता करता स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्ताचा आपल्याला पठण करायचं आहे. त्यांचा देखील अभिषेक झालेला आहे आणि बाळकृष्णांचा देखील आपल्याला अभिषेक झालेला आहे. आता आपल्याला तुळशी मातेचा देखील अभिषेक करायचा आहे. पण आता आपण तुळशी मातेचा अभिषेक कसा करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते. आता आपण एक ग्लास घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याकडे जे फूल आहे अवेलेबल त्या असं पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्याने असं तुळशी मातेच्या अंगावर असं शिंपडायचं आहे. ते तुळशी मातेच्या अंगावर आपल्याला असं पाण्याने शिंपडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाणी शिंपडत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला मंत्रजप करायचा आहे. आता मी इथं बाळकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे. तुमच्याकडे छोटी असू द्या, मोठी असू द्या, आपल्याला ही बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे. तुमच्याकडे जर अत्तर असेल तर तुम्ही बाळकृष्णांना आणि तुळशी मातेला अत्तर देखील लावू शकता. तर आता माझ्याकडे अशी मूर्ती आहे. तर आता मी बाळकृष्णांना वस्त्र परिधान करून घेत आहे, गंध लावून घेत आहे आणि आपल्याला तुळशी मातेला देखील आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे. बाळकृष्णांना फुल अर्पण करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथं बाळकृष्णांना फुल अर्पण करून घेतलेलं आहे. आपल्याला सर्वांना इथं बाळकृष्णांना किंवा सर्व देवांना देखील एकच प्रार्थना करायची आहे की तुम्ही सर्वजण या विवाहासाठी तुमची उपस्थिती असावी, असं आपल्याला त्यांना एक मनोमन प्रार्थना करायची आहे. लग्न म्हणजे सर्वात महत्त्वाचं लग्नासाठी जी गोष्ट आहे ती म्हणजे मंडोळी. तर आपल्याला नवरदेवाला आणि नवरीला दोघांना देखील मंडोळी बांधून घ्यायची आहे. तर मी इथे अशा पद्धतीने तांदळाला हळद आणि कुंकू लावून घेतलेला आहे. पांढऱ्या अक्षता कुणीच वापरायच्या नाही आहे. हळद आणि कुंकू लावलेल्याच आपल्याला अक्षता लागणार आहेत. अक्षता खूप अशा पद्धतीने फळांचा नैवेद्य दाखवणार आहोत. तुळशी मातेला देखील आणि बाळकृष्णांना पण आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता काही भागामध्ये म्हणतात तुळशीच्या विवाहाच्या वेळेस आपल्याला आवळा आणि चिंच पाहिजे असते. तर हे ज्याच्या त्याच्या भागानुसार आहे. प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. आमच्याकडं नाही ठेवत ते, म्हणून मी नाही ठेवलेलं. तुमच्याकडे ठेवत असतील तर तुम्ही अवश्य ठेवा. आता त्यानंतर आपण तुळशी मातेला वटीभरण देखील अर्पण करून घेणार आहोत. तर मी इथं अशा पद्धतीने एक वटीभरणाचं सामान मिळतं बाजारामध्ये,
ते मी आणलेलं आहे ते, आणि त्यावर एक श्रीफळ अशा पद्धतीने मी तुळशी मातेला अर्पण करून घेणार आहे इथं. अशा पद्धतीने मी इथं तुळशी मातेला वटीभरण सगळं अर्पण करून घेतलेलं आहे. तुळशी विवाहाला आपण जे दिवाळीसाठी आपण जे फराळ बनवत असतो त्यातील हे ज्या करंज्या असतात त्यांचा खूप मान आहे. तेव्हा मी इथं करंज्या ठेवलेल्या आहेत, इथं लाडू पण ठेवलेले आहेत. तुमच्याकडं जो नैवेद्य ठेवत असतील तो तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे मग मी इथं करंजी आणि इथं लाडू ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने अजून एक कोणीतरी जोडी घेऊन आपल्याला अंतरपाट धरायचा आहे. अंतरपाट देखील विवाहामध्ये खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने एक पांढरं वस्त्र घेऊन त्याच्यावर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला अंतरपाट असा धरायचा आहे. धरल्याच्या नंतर आपल्याला सर्वांना या अक्षता बाळकृष्णांवर आणि गणपती तुळशी मातेवर देखील आपल्याला ह्या अक्षता टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि आपल्याला जे मंगलाष्टक येत असतील तर आपण मंगलाष्टक देखील म्हणू शकतो. 3, 5, 7 आपल्याला जितके मंगलाष्टक येत असतील तितके मंगलाष्टक आपण म्हणणार आहोत. आता समजा आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे म्हणजे मग काय प्रत्येक घरातील फक्त स्त्रीनेच तुळशी विवाह करायचा आहे असं नाही आहे, तर घरातील प्रत्येक सदस्याने आपल्याला तुळशी विवाहासाठी हजर राहायचं आहे. हा खूप छान सोहळा असतो. यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होत असतं. त्यामुळे आपल्याला सर्वांनी या तुळशी मातेच्या विवाहासाठी हजर राहायचं आहे. आता बघा माझ्याकडं ना इथं हे नव्हतं, ऊस नव्हता माझ्याकडे. इथं आपल्याला मांडव करायचा असतो तुळशीचा, ते पण खूप महत्त्वाचं आहे. परंतु मला ऊस अवेलेबलच झाला नाही, तर मी आता हा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला करून. परंतु जेव्हा मी माझ्या घरी जेव्हा तुळशी विवाह करणार आहे 2 किंवा 3 तारखेला करेल मी, तेव्हा मी ऊस अवेलेबल करणारच आहे. मला आत्ता सध्या ऊस अवेलेबल झाला नाही त्यामुळं. परंतु इथं आपल्याला ऊसाचा मांडव देखील खूप महत्त्वाचा असतो. ऊस म्हणजे हा तुळशीचा मामा आहे. त्यामुळं आपल्याला ऊसाचा पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. तर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही 100% ऊस घेऊनच या. ऊस हा लागणारच आहे, परंतु मला अवेलेबल नाही झाला त्यामुळे मी काही आणलेला नाही येतो. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे. त्यानंतर आपण बाळकृष्णांची आरती करणार आहोत. आपल्याला जर येत असेल तर तुम्ही तुळशी मातेची आरती देखील करू शकता. नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून फक्त असं ताट ओवाळलं तरी देखील चालेल. तर अशी अगदी तुळशी मातेची ही आपल्याला विवाह करायचा आहे. तुळशी माता ही आपल्या घरामधील जे संकट आहे, जे विघ्न आहे ते सगळे स्वतःवर घेत असते आणि आपल्याला सर्व संकटांमधून मुक्त करत असते. बघा काही ठिकाणी जर एखादं संकट येणार असेल तर कधी कधी बघा तुळस कोमजली जाते किंवा ती स्वतः नष्ट होत असते किंवा जळून जात असते. परंतु जर आपल्या घरामध्ये जर सकारात्मक वातावरण असेल तर आपल्या अंगणातील तुळस देखील खूप छान अशी टवटवीत झालेली आपल्याला आढळून येत असते. त्यामुळं आपल्याला हे तुळशीचं लग्न खूप थाटामाटामध्ये आणि खूप आनंदामध्ये साजरं करायचं आहे. तर बघू आता याची उत्तर पूजा पण देखील अगदी सोपीच आहे. आता समजा जे तुम्ही हे फराळ किंवा हे जे फळं ठेवलेले आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उत्तर पूजा करणार आहोत तर ते तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून खाऊ शकता. त्यानंतर ही जी फुलं आहेत ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. हे जे नारळ आहे हे जे नारळ आहे आपलं मंगल कलशाचं ते आपण फोडून खाऊ शकतो. ओटीतलं नारळ देखील आपण खाऊ शकतो किंवा नंतर पण आपल्याला कधीतरी त्याचा वापर होतच असतो. त्यानंतर हे जे साहित्य आहे आपलं शृंगाराचं ते परत आपण त्या जागी ठेवू शकतो. गणपतीची मूर्ती आणि ही जी बाळकृष्णांची मूर्ती आहे ती दुसऱ्या दिवशी आपण त्यांना स्वच्छ स्नान वगैरे घालून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे. त्यानंतर तुम्ही सर्व झाल्याच्या नंतर ही जी साडी आहे तुम्ही इथे जर साडी वापरलेली असेल तुम्ही तर ती साडी तुम्ही बघा तर कोरीच घालणार आहात. आपण नेसलेली साडी तर आपण देवीला घालणारच नाहीये. मग ती साडी तुम्ही स्वतः घालू शकता किंवा तुमच्या सासूबाईंना देऊ शकता.
आता माझं कसं तुळस माझी छोटी असल्यामुळं मी तिथं पिसाचाच वापर केलेला आहे. आपल्या साडीसोबत जो पीस येतो किंवा तुम्ही सेपरेट पीस देखील आणू शकता, त्या पिसाचा मी इथं वापर केलेला आहे. खूप मोठी तुळस असेल तर तुम्ही साडी देखील घालू शकता. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण तुळशी विवाह करणार आहोत. तर सर्वांनीच तुळशी विवाहाला नक्की प्राधान्य द्या आणि प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशी विवाह खूप आनंदाने साजरा करा. तर आजचा व्हिडिओ मला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.